तर हॅलो मित्रांनो, तर आज होता पार्टीचा बेत. तर मित्रांनो सगळं आम्ही सामान घेतलं. याला म्हणलं कुकरचं चांगलं निघलं नाही तर तुला डबल घासायला हवं. तर अशा प्रकारे भात वगैरे टाकून मसाले मिक्स करून घेतले आम्ही. मटनवाल्यानं बघा कसे बारीक बारीक तुकडे केले, मस्त नंबर एक तुकडे करून पिशवीमध्ये भरून. आपल्या भावाला म्हणलं बारीक कांदा चिरला जर नाही बारीक कांदा तर बघ तुझ्याला खायला कमी देईल मोठी. अशा प्रकारे कांदा वगैरे कापून आपल्या भावाने काढलं कॅरी बॅगमधलं मटण आणि मटणाला स्वच्छ पाण्याने असं बघा धुवून घेतलेलं आहे. खळखळ पाणी टाकून एक नंबर भावाने मीठ वगैरे टाकून असं नंबर एक काळ्या हाताने धुतलं. काळा हात म्हणजे एक नंबर चांगला हात, त्याच्यामुळे काळ्या माणसाने मटण धुतलं म्हणजे एक नंबर मटण खायला लागते. त्यासाठी एक तर भावाने तर जास्तच मनावर घेतलं वाटते. तर अशा प्रकारे मीठ डबल टाकून मटण आमच्या आबी भैयाने नंबर एक धुतलं बघा. डबल टिबल मटण धुवून स्वच्छ. कसं आहे, मिठाने आणि हळदीनं मटण जर धुतलं ना त्याच्यावरचे जेवढे बॅक्टेरिया वगैरे काही असेल तर ते सर्व निघून जाते. आणि कसं आहे ना भावानं, कुकर चांगलं निघलं तर मम्मी खुश होईल, नाही तर काही खरं नाही माझं. म्हणून कुकर मी पण एक हात मारून घेतला आणि सर्व मसाले वगैरे एका पातल्यामध्ये टाकून ते सगळं मिक्स करून नाही का ते पाण्यामध्ये किंवा दह्यामध्ये जर आपण टाकलं ना, त्याला टाकलं ना भिजून, तर खायला एक नंबर टेस्ट लागेल बघा. एकच नंबर असं सगळे पुड्या वगैरे टाकून मसाला वगैरे टाकून मी त्याच्यामध्ये थोडं फार जास्त नाही थोडं पाणी टाकायचं. लई पाणी किंवा दही टाकलं तरी चालेल. अशा प्रकारे सगळं मिक्स करून ठेवलं बघा. हे आमचा वैभव भाऊ चूल पेटवण्याच्या गडबडीतच आहे. कधी शिजवलं आणि कधी खाईल हे आमच्या भावाचं धनच झालं नाही. तरी पण हे बघा मी त्याच्यात कुकरमध्ये टाकलं मटण आणि हळदीची एक पाकिट टाकून दिलं म्हणजे फ्राय होता वेळी एक नंबर टेस्ट लागेल. त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे कांदा वगैरे तुमच्या जसं आवडीनुसार टाकू शकता. हळद आणि मीठ आणि टाकून झाल्यानंतर त्या कुकर जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घेतलं. त्यासाठी जेवढं लागेल तेवढंच, म्हणजे कुकरमध्ये जेवढी शिटी होईल का जास्त पाणी टाकू नका कारण की ते बाहेर येते. अशा प्रकारे आपली चूल वगैरे पेटवलेली आहे. तर अशा प्रकारे चूल पेटल्यानंतर ढंढण कुकर ठेवलं. वैभव भाऊला म्हणलं लवकर खायचं असेल तर जार लवकर लाव म्हणजे भाजी आपल्याला लवकर बनवता येईल. अशा प्रकारे मी म्हणलं थोडी चॉकलेट तरी खाऊन घ्या. चॉकलेट काढली भावानं एकट्यानंच आणली चॉकलेट तिथून माझ्यासाठी. पुढच्या ब्लॉकमध्ये बघू आपण.